अरे देवा 8 वाजून गेले की. ए चिनू, अरे 8 वाजून गेले की. शाळेत जाणार आहेस का नाहीस? ए आय, आज डोकं दुखतंय, आज नाही मी शाळेत जाणार. तुला तर बाबा शाळेत ना राहायला कारणच पाहिजे असते ते. उठ लवकर आणि आवर. थांब थंडी लय वाजायला लागल्या, उठतोच. तुझ्यासाठी एक भाकर करून ठेवते बघ. आधीच कामाला लय उशीर झालाय. उठ आणि आवर लवकर आणि बाहेर कुठं जाऊ नकोस, घरातच बस बघ. बर नाही कुठे जात. ए चिनू, जाते र मी. दार वडून घे बघ, नाहीतर कुत्री घरात येऊन बसतील. होय उठ आणि आवर लवकर. भया लईच उशीर झालाय. बायका गेल्या वाटतं सगळ्या पुढं. चला, आई गेली कामाला, आता फ्रेश होतो आणि जातो पोरांवर खेळायला. चला, आज घरातला आवरून घेतो आणि काहीतरी खाऊन घेतो आणि मग जातो खेळायला. झाले बाबा काम, आता जेवतो आणि पोरांवर खेळायला जातो. बघू काय खायला आईनं खायला. अरे देवा, आईनं माझ्यासाठी एकच भाकरी केली आणि ती उपाशीच गेली. आई माझ्यासाठी किती करत्या. राहून दे, मी नाही जेवत. ही भाकरी आणि चटणी आलाच नेऊन देतो खायला. आई कुठे दिसेना, पुढे जाऊन बघतो. आय, अरे देवा, पोरग इकडे कशाला आले? अरे चिनू इकडं. आलो. अरे पोरा, रानात कशाला आलायस? आणि बाळा, तुझं डोकं दुखत होतं नव्ह का? मग घरात गप झोपायचं होतंस. इकडं आणि कशाला आलायस? आलास म्हणजे माझ्यासाठी नुसती भाकरी करून ठेवल्यास आणि तू उपाशी आल्यास वय. अरे आधीच मला उशीर झाला होता म्हणून फक्त तुझ्या पुरतीच भाकरी केली. माझं काय तवा, मी काय बी खाईन. पण तू खाल्लीस का भाकरी? आणि हो डबा कुठला? ह्यो कशाला घेऊन आलायस? ह्याच्यात भाकरी आणि चटणी आहे, इकडे ये, खाऊन घे. अरे तुला ठेवलेली भाकरी मला घेऊन आलायस पोरा, आणि तू काय खायचास? असू दे, तू खा दे, मी खातो गोळ्या बिस्किट. ये काय तू? या आय, इधर भाजी काय नव्हती म्हणून चटणी आणली. अरे पोरा, चटणीचं काय घेऊन बसलास? तुला माझ्या पोटची भूक कळाली एवढंच माझ्यासाठी लय आहे. नाहीतर आजकालची पोरं आहे तीच की. आय, तुला एकच सांगतोय, उपाशी अजिबात कामाला यायचं नाही, नाहीतर राहून दे काम. अरे असं कसं म्हणतोयस राहू दे काम? कामाला नाही येऊन आपण खायचं काय? आपली एवढी परिस्थिती चांगली आहे का बाळा? आपल्याला रोज कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही बघ. तू काय काळजी करू नको, मी शिकून लय मोठा ऑफिसर होणार बघ. तुला काम करायचं काय गरज नाही, तू नुसता आराम करायचा. माझी पण हीच इच्छा आहे बाळा. होय, मी आहे की. बर आधी खाऊन घे.